बीडमधील खंडणी प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराड पुण्यातील सीआयडी ऑफिसमध्ये शरण आला। त्यानंतर रात्री उशिरापर्यंत न्यायालयात सुनावणी पार पडली। या सुनावणीनंतर केस न्यायालयानं वाल्मिक कराडला 15 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती। त्यानंतर वाल्मिक कराडची रवानगी ही पोलीस कोठडीत करण्यात आली। दरम्यान वाल्मिक कराड असलेल्या पोलीस ठाण्यामध्ये 5 पलंग मागवण्यात आलेत अशी चर्चा सुरू झाली होती। त्याबद्दल पोलीस प्रशासनानं स्पष्टीकरण दिले आणि हे पलंग आम्ही स्वतःसाठी मागवले आहेत असंही पोलिसांनी सांगितलंय। दरम्यान आता यावरनं आमदार रोहित पवार यांनी काही सवाल उपस्थित केले। पंखा एसी देखील बसवता येतील का याचाही विचार करायला हवा असं म्हणत रोहित पवारांनी उपहासात्मक असा टोला लगावलाय। देखीकडे आपण बघतोय बीडमध्ये खास पलंग मागवण्यात आले होते आणि त्यानंतर जोरदार चर्चा सुरू झाली। हे 5 पलंग नेमके कोणासाठी आणि त्यावर पोलीस प्रशासनानं स्पष्टीकरण दिलं ते आमच्यासाठी आम्ही मागवलेले आहेत। मात्र त्यावर आता विरोधक जोरदार टीका करतायत। आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून काही सवाल उपस्थित केलेले आहेत। पोलीस स्टेशनमध्ये नवीन 5 पलंग मागवल्याच्या बातम्या आणि स्टाफसाठी मागवल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं असलं तरी आता आजच अचानक पलंग कसे मागवले याबद्दल अनेक प्रश्न आहेत असं म्हटलंय। त्या पलंग स्टाफसाठी मागवले असतील तर एवढीच तत्परता राज्यभरातील सर्वच पोलीस स्टाफमधील साठी दाखवायला काही हरकत नाही। शिवाय गादी उशी पंखा एसी देखील बसवता येईल का याचाही विचार करायला हवा असं म्हणत रोहित पवारांनी जोरदार टोला लगावलाय। या संपूर्ण प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याला झुकतं माप दिलं जातंय का असा सवाल हा उपस्थित केला जातोय आणि तशाच पद्धतीचा विरोधक जे आहेत ते जोरदार टीका करताना आपल्याला पाहायला मिळतात। एकीकडे वाल्मिक कराडचे थेट धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्यामुळे असणारे संबंध त्यावर उपमुख्यमंत्र्यांची आणि स्वतः मुंडेंची चुप्पी आणि यावरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। अधिक माहिती घेऊया, स्वानंद पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। स्वानंद, एकीकडे 5 पलंग मागवलेत आणि त्यावरून विरोधक सुद्धा चांगलेच आता टीका करू लागले। नक्कीच काल या ठिकाणी काही 5 कॉट जे पोलीस शहर पोलीस ठाण्याच्या परिसरात मागवले होते। मात्र याबाबत पोलीस प्रशासनाला विचारलं असता त्यांनी कुठलीही माहिती यावर दिली नाही आणि ते कॉट जे आहेत ते आज देखील तिथेच बाहेर दिसून येत आहेत आणि आता याबाबत प्रशासन नेमकं काय माहिती देतं हे आपल्याला बघितलं पाहिजे। कारण एकीकडे असं हे इतकं मोठं प्रकरण सुरू असताना आता अशा प्रकारची सुविधा जर एखाद्या आरोपीला मिळत असेल तर यावर मोठा गोंधळ होण्याची शक्यता आहे प्रज्ञा। नक्कीच विरोधक सुद्धा आक्रमक झालेले आहेत। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी स्वानंद।